तारीख होती 24 एप्रिल शुक्रवारची। दिल्लीच्या राजकारणामध्ये वाळवट येणार याची चर्चा तर होतीच, पण दुपारी जेव्हा बातमी आली तेव्हा अख्खा देश हादरला। राघव चड्डा, संदीप पाठक, स्वाती मनीवाल आणि हरभजन सिंग यांच्यासारख्या एकामागून एक असणाऱ्या 7 जणांनी आम आदमी पक्षाचा झाडू टाकला आणि सरळ भाजपचं कमळ हाती धरलं। ज्या राज्यसभेत आपचे 10 खासदार होते तिथे आता उरलेत फक्त 3 खासदार। पण खरी गुम इथंच आहे, कारण की हे 7 जण खरं भाजपमध्ये गेलेत खरे, पण आता त्यांची खुर्ची जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात, कारण विषय आलाय अपात्रतेचा। लोक विचारतात एका झटक्यामध्ये 70% खासदार फुटलेत, मग यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होणार का नाही, की मागच्या वेळी जसं टीडीपीच्या खासदारांनी जी पळवाट यामध्ये शोधली होती तीच स्क्रिप्ट पुन्हा एकदा इथे लिहिली गेली आहे। आपचे उरलेले 3 खासदार आता सभापतींकडे धाव घेणार हे नक्की आहे, पण राज्यसभेच्या नियमावलीत नेमकं असं काय दडलंय? राघव चड्डा सहित भाजपमध्ये गेलेले आपचे खासदार अपात्र होणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या खेळात आता अरविंद केजरीवालांकडे नक्की काय उरलंय, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आता आपण मुख्य विषयाकडे येऊया। हे 7 खासदार भाजपमध्ये गेलेत खरे, पण तांत्रिकदृष्ट्या ते अपात्र ठरणार का? तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला संविधानाच्या 10व्या परिशिष्टामध्ये काय लिहिलंय हे पाहावं लागेल। पण याआधी याबाबत पीआरएसचे रिसर्च सेंटरचे असणारे चक्षु रॉय यांच्या मते या खासदारांवर कारवाई होण्याची शक्यता खूप कमी वाटते। त्यांचं साधं गणित असं सांगितलंय की राज्यसभेत आपचे 10 खासदार होते आणि त्यातले 7 फुटलेत, म्हणजे 70%। जेव्हा एखाद्या पक्षाचे 2/3 पेक्षा जास्त सदस्य एकत्र बाहेर पडतात तेव्हा त्यांना बंडखोर नाही तर विलीनीकरण मानलं जातं असं सांगितलं जात आहे। याआधी व्यंकय्या नायडू सभापती असताना टीडीपीच्या खासदारांनी असंच केलं होतं। सीएम रमेश यांच्यासह 2/3 गट जेव्हा भाजपमध्ये गेला तेव्हा सभापतींनी त्याला मान्यता दिली होती। जर तोच कित्ता इथं गिरवला गेला तर राज्यसभेचे सभापती या 7 जणांना भाजपचे अधिकृत खासदार म्हणून घोषित करू शकतात। पण इथेच सर्वात मोठी मेघ देखील आहे। लोकसभेचे माजी महासचिव पीडीपी आचार्य त्यांनी एक मोठा मुद्दा इथं मांडलाय जो या खासदारांची झोप देखील उडू शकतो। आचार्य असं म्हणतात की संविधानाचा 4था पॅरेग्राफ असा सांगतो की फक्त सभागृहातले सदस्य फुटून चालत नाही तर तुमचा मूळ राजकीय पक्ष विलीन झाला पाहिजे। आता विचार करा, आम आदमी पार्टी हा राज्यसभेतला पक्ष नाहीये, त्याचे दिल्ली आणि पंजाबमध्ये आमदार आहेत, देशभर कार्यकर्ते आहेत। मग फक्त 7 खासदार फुटले म्हणजे अख्खी आम आदमी भाजपमध्ये विलीन झाली का असं म्हणता येईल का, असा देखील प्रश्न विचारला जातोय। आचार्य इथपर्यंतच थांबत नाहीत, ते पुढे असं म्हणतात की या नियमानुसार जर अरविंद केजरीवाल यांनी स्वतः अशी सहमती दिली असती तरच हे विलीनीकरण कायदेशीर ठरलं असतं। बरं, हे झालं कायद्याचा किस पाडण्याबद्दल, पण राजकारणात सगळा खेळ हा आकड्यांचाच असतो। आता 7 हा आकडा आपच्या बंडखोरांसाठी नेमकी कशी कायदेशीर ढाल बनलाय हे देखील पाहणं महत्वाचं आहे। पण समजा हा आकडा 2/3 पेक्षा थोडा जरी कमी असता, म्हणजे 7 ऐवजी 4 किंवा 5 खासदारच भाजपच्या वाटेला गेले असते तर काय झालं असतं? तर मात्र या 7 जणांचा पार गेम झाला असता। अशा वेळी पक्षांतर बंदी कायद्याचा फास त्यांच्या गळ्याभोवती आवळला असता आणि असं जे उरलेले 3 खासदारांनी सभापतीकडे एक साधी तक्रार जरी केली असती तर या बंडखोरींना आपली खुर्ची सोडावी लागली असती असं सांगितलं जातं। पण इथेच राजकारणातली आणखी एक मोठी पळवाट उघड होते, जिला म्हणतात सभापतींचा विशेष अधिकार। सभापतींना अपात्रतेच्या अर्जावर नेमका किती दिवसात निर्णय घ्यावा याची कोणतीही डेडलाईन दिलेली नाही। याचा अर्थ असा होतो की जर सभापतींना वाटलं तर ही फाईल वर्षानुवर्ष थंड बस्त्यामध्ये गुंडाळून ठेवली जाऊ शकते। जोपर्यंत सभापती आपला अंतिम निकाल जाहीर करत नाही तोवर कोर्टही यामध्ये काही करू शकत नाही। म्हणजे जर हे खासदार अपात्र ठरण्यासारखे जरी असले तरी निर्णय प्रलंबित ठेवून त्यांचं सदस्यत्व तांत्रिकदृष्ट्या टिकून धरता येतं असं सांगितलं जातं। सुप्रीम कोर्ट देखील या प्रकरणामध्ये ठराविक काळात निकाल द्या असं बजावलं आहे, पण तो ठराविक काळ म्हणजे किती दिवसाचा हे आजही गुलदस्त्यामध्ये आहे। सभापतींच्या या अधिकाराचा खेळ आपण अनेकदा पाहिला, तो शिवसेना फुटल्यानंतर पाहिला, त्यानंतर राष्ट्रवादी फुटल्यानंतर आपण पाहिला। पण या सगळ्या राड्याच्या मुळाशी असलेला 2/3 नेमका नियम आला कुठून आणि हा कायदा इतका कडक का करण्यात आला? 1985 साल होतं जेव्हा 52 घटना दुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये 10वं परिशिष्ट जोडलं गेलं। पण तेव्हा असा नियम होता की जर एखाद्या पक्षाला 1/3 म्हणजे 1/3 जो भाग असतो तो गट जर फुटला तर त्याचं पद जात नव्हतं। पण राजकारण्यांनी याचा असा काही फायदा घेतला की पक्षांतर करणं अगदी सोपं होऊन गेलं। पण यालाच लगाम घालण्यासाठी 2003 मध्ये 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली। या कायद्याने काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या, त्या म्हणजे पक्षांतराची मर्यादा 1/3 म्हणून वाढून ती 2/3 वर नेली। म्हणजे आता जर तुम्हाला एखादं पद तुमचं वाचवायचं असेल तर त्याचा चिक्कार संख्याबळ सोबत घेऊन बाहेर पडावं लागतं। तेव्हा आपचे हे 7 खासदारांनी नेमकं हेच सिद्ध केलंय की ते खासदारांची संख्या 7 घेऊन बाहेर पडलेत। तर राघव चड्डा आणि त्यांच्या साथीदारांनी भाजपचा रस्ता धरताना या 91वी घटना दुरुस्तीचा पुरेपूर अभ्यास केला हे स्पष्टच आहे। पण प्रश्न फक्त कायद्याचा नाहीये तर नैतिकचा देखील आहे। शेवटी मुद्दा येतो तो म्हणजे राज्यसभेत आपचं आता काय होणार? 10 खासदारांची ताकद असणाऱ्या आपला आता 3 वर आली आहे। म्हणजे राज्यसभेत महत्त्वाच्या विषयावर मतदान करताना, आपला आवाज उठवताना
आता केजरीवालांची पाठी ही 3 वर आली आहे, हे मात्र नक्की आहे. पण या सगळ्या 7 खासदारांच्या बंडामुळे भाजपचं राज्यसभेतलं पारडं मात्र आणखी जड झालंय. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.